अंधभक्तांमध्ये आनंदाचं वातावरण. खुळखुळेंबद्दल व्हिडिओ बनवला आणि बावनकुळेंनी 25 कोटी रुपयाची मानहानीची नोटीस मला पाठवलेली आहे. हे आहेत वकील, त्यांचा नंबर वगैरे वगैरे दिसतंय. याच्यामध्ये लिहिलंय की तुम्ही आमच्या साहेबांना लय बोललात की साहेब रडायलाच लागलं. मला म्हटले की नोटीस पाठवून दे वकिलांमार्फत. वाईट झालं. किती लाख रुपयाची रे? साहेबांची इज्जत किती लाखाची आहे? 25 लाख नाही लागा, 25 कोटीची आहे. साहेबांची इज्जत 25 कोटी रुपयाची आहे. आपल्याकडे नाही हो पैसे. हा, पण आमच्याकडे शेतामध्ये सध्या पिकं उभी आहेत. ती निघली की तिथं कुसळ नावाचं गवत येतं, ते न्या उपटून. खरं बोलल्यानंतर तुम्ही ह्या ज्या नोटिसा पाठवतायत हे गळचेपी करण्यासाठी, धमक्या देण्यासाठी किंवा वकिलामार्फत दबाव आणण्यासाठी चालू असलेले छक्के चाळ आहेत. आम्ही तुम्हाला फक्त प्रश्न विचारला की एवढं कसं काय आलं, कारण की तुमच्या निवडणूक विवरण पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख आहे शेत जमीन, पण तुमचे जे काही तुमच्या नावावर आहे ते अकृषक क्षेत्र आहे. मग त्याचा सेपरेट रखाना पाहिजे होता ना. चुका तुम्ही करणार, चोरी तुम्ही करणार, पैसा तुम्ही कमवणार आणि ते जनतेसमोर सत्य यायला लागलं की तुमच्या बुडाला आग लागणार आणि तुम्ही आमचा आवाज दाबायचा प्रयत्न करणार. मग तुम्हाला काय वाटलं आम्ही शांत बसू? अरे तुम्ही आम्हाला या नोटिसा पाठवण्यापेक्षा सरळ अटक करून जेलमध्ये टाका ना, म्हणजे आवाज तरी बंद होईल. भारत देश हा लोकशाहीवर चालतोय हे आता फक्त म्हणायलाच उरलंय. चंदगद्दार नेते, राज्यकर्ते आणि हे जे पदावरती खुर्च्या गरम करायला बसलेली मंडळी आहे यांनी देश विकत घेतल्यासारखं वागायचं सुरू केलंय. यांच्याबद्दल कुणी काही बोलायचं नाही. बोललं की नोटिसा पाठवणार, वकिलामार्फत हे असले धमकी पत्र पाठवणार, म्हणजे सामान्य माणूस खचून जाईल, काही बोलणार नाही. तुम्हाला काय वाटलं आम्ही शांत बसू का? याच्यामध्ये एकाचं नाव नाहीये, 6 जणांची नावं येतात. 6 जणांना नोटीस पाठवली आहे. रामेश्वर दरेकर, रविराज साबळे पाटील, दीपक भाऊ केदार, अंजल्या अनपर्थी, त्यानंतर जागृत महाराष्ट्र न्यूज. अरे न्यूज चॅनल पण, म्हणजे तुमच्यासारखं बोललं की ते चांगले आणि तुमच्या विरोधात बोललं की तुम्ही डायरेक्ट दावा ठोकणार, केसेस करणार, तोंड दाबायचा प्रयत्न करणार. मान्य आहे तुमच्या हातामध्ये सत्ता आहे, पण तुम्हाला काय माहिती आमच्या हातामध्ये भारताचं संविधान आहे. आम्ही कशालाच घाबरत नाही. तुम्ही आम्हाला उचला, जेलमध्ये टाका, असल्या धमक्या देण्यापेक्षा सरळ अटक करा आणि आमचं तोंड दाबून टाका. आम्ही जोपर्यंत बाहेर आहोत तोपर्यंत आम्ही बोलत राहणार आणि तुमचे काळे धंदे सामान्य जनतेसमोर आणत राहणार.